लोकसभेची मतदानाची मतमोजणी झाल्यानंतर सरकार खडबडून जागं झालं आणि घाबरलं. पण घाबरलेलं सरकार आता या राज्यामध्ये पाहिजेल त्या वस्तू, पाहिजेल त्या गोष्टी, पाहिजेल ती आश्वासनं आज देतंय. आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेला म्हणेल ते आज मिळू शकतं. तुम्ही चंद्र मागितला तर चंद्रही आणून देतील. तुम्ही कपडे अंगावरचे मागितले तर अंगावरचे कपडेही काढून द्यायला कमी करणार नाहीत. पण माझी लाडकी खुर्ची सोडणार नाही अशी भावना आहे. त्यामुळे आमच्या आया बहिणींना गैरसमज होईल की तुमच्या ते म्हणतात लाडकी बहीण ही 2 महिन्यापुरतच आहे. पण खरा लाडका भाऊ तुमचा आज महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात बसलेला आहे. त्या विरोधी पक्षाची सत्ता आणली तर महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना आज जे तकलादूपणाने काही त्यांना देण्याचा प्रयत्न वेगळ्या मार्गाने चालू आहे त्यापेक्षा अधिक जास्त अधिक चांगली व्यवस्था आम्ही महाराष्ट्रात आमच्या भगिनींना करू. महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत. घरातनं आपली लहान मुलगी शाळेला गेली तर ती परत येईल की नाही, सुरक्षित राहील का, तिच्याशी कोण छेडछाड करेल का, ही चिंता आई वडिलांना नेहमी पडते. सामान्य घरात, मोठ्यांच्या घरात नाही पडत पण सामान्यांच्या घरात लई पडते. आणि तशीच पद्धत आज महिलांच्या बाबतीत झाली आहे की महिला सुरक्षित नाहीत. दर 8-10 दिवसांनी या महाराष्ट्रात बलात्काराचे, महिलांच्यावर अतिप्रसंग केल्याच्या घटना येत आहेत. हे कशाचं द्योतक आहे? हे द्योतक आहे महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही याचं. बदलापूरला घटना झाली. बदलापूरला जी घटना झाली त्यात एक शिक्षण संस्था सहभागी आहे की ज्यामध्ये ही घटना घडली. त्यांची चौकशी करून पालक 10 वेळा त्यांच्याकडे गेले तरी त्यांना प्रतिसाद त्यांनी दिला नाही. याच्या मागे काय इंगित आहे, कोण त्यांच्यावर दबाव आणतंय, ही चौकशी करायला आवश्यकता आहे, केली पाहिजे. पोलीस स्टेशनमध्ये आई वडील गेले, सारखे तासनतास बसले, FIR दाखल करून घेतली नाही. ह्याची चौकशी करणं आवश्यक आहे. काल एक अचानक घटना घडली. पोलिसांचा दावा आहे की एन्काउंटरमध्ये त्याला मारला किंवा त्यानं रिव्हॉल्वर काढली आणि मग गोळीबार झाला. मग नाईलाजाने आम्ही त्याला गोळीबार केला. काय 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 सांगताय. कसाबला गेटवे ऑफ इंडियामध्ये लटकवावं आणि त्याला फासावर द्यावं अशी मागणी होती. तेव्हा कसाबला फाशी दिलीच, पण त्याच्याकडून भारताच्या विरोधी पाकिस्तानचा आक्रमण होतं, पाकिस्तानचा कट होता हे सिद्ध केल्यानंतर कसाबला फाशी झाली. आणि फाशी झाली ती या देशातल्या सगळ्या जनतेला माहिती आहे. हा जो नराधम होता त्याला फाशी झालीच असती आणि होणारच होती. पण आमचा प्रश्न, त्याला तुम्ही काय करायचं ते करा, पण ती जी शिक्षण संस्था आहे त्याची चौकशी करा. तो जो पोलीस स्टेशनवाला आहे ज्यानं तक्रार दाखल करून घेतली नाही त्याची चौकशी करा. त्याचा मृत्यू झाला याचं आमच्याशी काही देणं घेणं नाही. ठीक आहे, त्याचं तेवढंच आयुष्य होतं, त्याला गोळीबार झाला, त्याचा मृत्यू झाला. पण दुसऱ्या बाजूने हे 2 मुद्दे सोडता येणार नाही. त्यामुळं तर बदलापूरची सगळी जनता रेल्वेच्या पटरीवर येऊन तासनतास हजारो लोक रेल्वे स्टेशनवर आणि रेल्वेच्या रुळावर येऊन उभी राहिलेली. ती काही सहज उभी नव्हती राहिली. त्यांना माहित होतं की या 2 व्यवस्था अन्याय करतायत त्या मुलीच्या आई वडिलांच्यावर. आज खरं म्हणजे आणखीन एक महत्वाचा विषय आपल्याला सांगतो आणि माझं मनोगत पूर्ण करतो. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे आता सगळ्यांना कळलेलं आहे. मग आता असंही तसंही सरकार आपलं जाणारच आहे. तर शेवटचा उपाय करूया म्हणून आता जातीय तेढी महाराष्ट्रात वाढवण्याचं काम चाललेलं आहे. धार्मिक दंगली व्हाव्यात असा प्रयत्न काही शक्ती करतायत आणि दुर्दैवाने अशी वक्तव्य सत्तारूढ पक्षाच्या आमदारांकडून केली जातात.
आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी लक्षात घ्या की काही पुढच्या 2 महिन्यात करण्याची या लोकांची तयारी आहे. तुम्ही शांतपणाने कोणत्याही अशा धार्मिक दंगलीला किंवा जातीय तेढीला प्रतिसाद न देता हे निवडणुकीसाठी ही लोक करतायत. म्हणेल त्या गोष्टी करायची यांची तयारी आहे. आणि त्यामुळं तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की समाजाने महाराष्ट्रात संयम ठेवावा. मतदानाची तारीख ज्या दिवशी येईल त्यावेळी ह्या सगळ्या युतीतल्या आमदारांना पराभूत करण्याचं काम तुम्ही करा. येवला विधानसभा मतदारसंघामध्ये बऱ्याच जणांनी 5-6 जणांनी माणिकराव शिंदे साहेब मगाशी सांगत होते 5 का 6 जणांनी इच्छा व्यक्त केलेली आहे. तुम्ही सगळे आधी एकत्रित बसा. मला नाही मिळालं तर चालेल पण मी धक्का मारायला आहे असे एकदा 5 जणांनी खोलीत बसून वचनं द्या एकमेकाला. नाही तर मला नाही मिळालं की मी तिकडे आहेच असं असेल तर आधी सांगा. त्यामुळं सगळे मिळून एकसंघ राहा. आपण पवार साहेब देतील तो आपला उमेदवार असं समजून काम करायचं आहे. तुतारी वाजवणाऱ्या माणसाला अचानक महाराष्ट्रात प्रचंड मागणी आलेली आहे. पवार साहेबांच्याकडे तुम्ही जरा 2 तास जाऊन बसलं तर तुम्हाला कळेल. परवा एक मोठा नेता आपल्या पक्षात यायची इच्छा व्यक्त करत होता. म्हटलं का काय झालं तिकडे होतच की बरोबर चाललंय तुमचं तिकडं. नाही म्हटले मतदारसंघात जरा फिरलं तर सगळे म्हणतायत तुतारी घ्या हा तुतारी नाही तर आपलं काय खरं नाही. तुतारी घेतल्याशिवाय महाराष्ट्रात विजयी होणार नाही आपण असे अनेक मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना नेत्यांना वाटायला लागले. हीच शरद पवारांची महाराष्ट्रात ताकद आहे आणि ती ताकद या येवल्यामध्ये दाखवण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी करा.